नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये या ठिकाणी विविध पदांची भरती निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. पदे जे आहेत या ठिकाणी क्लर्क, रजिस्ट्रार, लेखापाल, ग्रंथपाल, अधीक्षक, प्राचार्य, शिक्षक, सहाय्यक शिक्षक अशा अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. अधिक माहिती जी आहे त्या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागेल, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ ब्रह्मावेली शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्राचार्य या पदासाठी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी सेट नेट तुमचं झालेलं असेल किंवा PhD झालेलं असेल किंवा किमान 15 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी तुमचं MA झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल किंवा M.Ed झालेलं असेल, सोबत तुमचं सेट नेट या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. एकूण या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक अध्यापन विषयासाठी या ठिकाणी तुमचं MA किंवा MSc किंवा M.Ed झालेलं असेल, सोबत तुमचं नेट सेट झालेलं असेल. एकूण 6 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. तर त्यानंतर पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे संगीत शिक्षक या पदासाठी MA संगीतमध्ये झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर कला शिक्षक या पदासाठी MA झालेलं असेल ललित कलामध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. शारीरिक शिक्षणासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. MP.Ed तुमचं या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी तुमचं MA झालेलं असेल किंवा M.Com झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल किंवा M.Lieu झालेलं असेल, सोबत सेट नेट झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लेखापाल या पदासाठी M.Com झालेलं असेल, सोबत टॅली प्राईम तुमचं झालेलं असेल तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर रजिस्ट्रार या पदासाठी BA झालेलं असेल किंवा B.Com झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तरी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर कार्यालय अधीक्षक या पदासाठी तुमचं BA झालेलं असेल किंवा B.Com झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. क्लार्क या पदासाठी BA झालेलं असेल किंवा B.Com झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल, सोबत टॅली प्राईम झालेलं असेल तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे. वेतन जे आहे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे. अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी जाहिरात निघाल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज तुमचे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. ब्रह्मावेली मुख्य कार्यालय, पालिका बाजार कॉम्प्लेक्स, HDFC हाऊसजवळ, शरणपूर त्र्यंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर email ID देखील दिलेला आहे. त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.